नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आमच्या यूट्यूब चॅनेलवर। माझं नाव आहे विशाल आणि आज मी तुम्हाला एक हलकी-फुलकी पण भावनिक आणि मनाला भिडणारी कहाणी सांगणार आहे। ही गोष्ट आहे माझ्या कॉलेजच्या काळातली, जेव्हा मी आणि माझा मित्र राहुल खूप चांगले मित्र होतो। राहुल अभ्यासात तसा फारसा हुशार नव्हता, पण त्याचं मन खूप मोठं होतं। मी मात्र अभ्यासात आणि खेळात दोन्ही बाबतीत पुढे होतो। त्यामुळे राहुलला माझ्यासोबत वेळ घालवायला आवडायचं। आम्ही एकमेकांना सगळ्या गोष्टी सांगायचो, पण इतकं जवळचं नातं असूनही मी त्याच्या घरी कधी गेलो नव्हतो। राहुलने एकदा सांगितलं की त्याच्या वडिलांचं एका आजाराने निधन झालं होतं। तेव्हापासून तो आणि त्याची आई, माया, एका सुंदर अपार्टमेंटमध्ये राहायचे। मला त्याच्याबद्दल एक प्रकारची आपुलकी वाटायची, कारण त्याचं कुटुंब लहान होतं। पण त्यांची आर्थिक परिस्थिती खूपच चांगली होती। राहुल नेहमी ट्रेंडी कपडे घालायचा, महागड परफ्यूम लावायचा। एकदा आम्ही कॉलेजच्या कॅन्टीनमध्ये गप्पा मारत बसलो होतो। तेव्हा तो मला म्हणाला, विशाल, तू माझ्या घरी कधी येणार रे? आजवर तुला कधी बोलावलं नाही। सांग, कधी येतोस? मी हसत म्हणालो, अरे, तू सांगशील तेव्हा येईन। तो उत्साहाने म्हणाला, मग उद्या ये, रविवार आहे, रात्री जेवायला ये, मी आईला सांगून ठेवतो। तिलाही तुला भेटायचं आहे। तुझ्या आईला मला का भेटायचं आहे? मी थोडं गमतीने विचारलं। तो हसला आणि म्हणाला, अरे, काही नाही। तू माझा खास मित्र आहेस आणि तिला तुझ्याबद्दल ऐकून उत्सुकता आहे। मी काही बोललो नाही, फक्त होकार दिला। दुसऱ्या दिवशी संध्याकाळी 7च्या सुमारास मी राहुलच्या घरी पोहोचलो। त्याचं घर एका हायफाय सोसायटीतलं होतं, स्वच्छ आणि आधुनिक। माझ्या मनात राहुलच्या आईबद्दल एक चित्र होतं, साधारण 50 वर्षांची, साधी बाई असेल, असं काहीसं। मी बेल वाजवली आणि राहुलने दार उघडलं। आम्ही सोफ्यावर बसलो आणि गप्पा मारायला सुरुवात केली। तेवढ्यात आतून मायाताईंचं आगमन झालं। त्यांना पाहून मी थक्क झालो। माझ्या मनातलं चित्र आणि त्या यात जमीन-आसमानाचा फरक होता। त्या साधारण 40 ते 42 वर्षांच्या होत्या, उंच, गोया आणि अतिशय शालीन। त्यांनी हलक्या हिरव्या रंगाची साडी आणि त्याच रंगाचं ब्लाऊज घातलं होतं। केस मागे बांधलेले आणि चेहऱ्यावर सौम्य हास्य। माझ्या छातीत धडधडायला लागलं। ही राहुलची आई, असा विचार माझ्या मनात आला। त्यांनी स्वतःची ओळख करून दिली, हाय, विशाल, मी राहुलची आई, माया। तुझ्याबद्दल खूप ऐकलं आहे। आज तुला भेटायचा योग आला। मी थोड लाजत माझी ओळख दिली। त्या म्हणाल्या, तुझ्याबद्दल जे ऐकलं होतं, त्यापेक्षा तू खूपच छान आहेस। त्यांच्या या बोलण्याने मी खुललो। त्या रात्री आम्ही तिघांनी खूप गप्पा मारल्या। मायाताईंच्या बोलण्यात एक वेगळीच उब होती। त्या खूप खुल्या मनाने बोलायच्या आणि त्यांच्या प्रत्येक शब्दातून त्यांचं अनुभवी व्यक्तिमत्व जाणवायचं। नंतर राहुलला झोप आली, म्हणून तो त्याच्या खोलीत गेला। मी आणि मायाताई गप्पा मारत बसलो। आमच्या गप्पा इतक्या रंगल्या की रात्रीचे 1:30 वाजले तरी आम्हाला कळलं नाही। त्या मला त्यांच्या कॉलेजच्या आठवणी सांगायच्या, त्यांच्या आवडीनिवडींबद्दल बोलायच्या। त्यांच्या बोलण्यातून मला त्यांचं एकटेपण जाणवायचं। मी जायला निघालो, तेव्हा त्या म्हणाल्या, विशाल, इतकी रात्र झाली आहे, आता कशाला जातोस? इथेच राहा, उद्या जा। मी हसत म्हणालो, नाही, मायाताई, मी घरी सांगितलं नाही। पुढच्या वेळी नक्की राहीन। त्या मला लिफ्टपर्यंत सोडायला आल्या आणि तिथे त्यांनी मला निरोप दिला। त्या रात्रीनंतर माझं राहुलच्या घरी येणं जाणं वाढलं। मायाताई मला कधी कधी फोन करायच्या, माझ्या अभ्यासाबद्दल, माझ्या रोजच्या गोष्टींबद्दल विचारायच्या। सुरुवातीला मला हे सगळं सामान्य वाटलं, पण हळूहळू मला जाणवलं की त्या माझ्याशी केवळ राहुलचा मित्र म्हणून नव्हे,
तर एक व्यक्ती म्हणून जोडल्या गेल्या होत्या. एकदा मी त्यांना विचारलं, मायाताई, तुम्ही मला असं फोन करता, हे राहुलला माहीत आहे का? त्या हसत म्हणाल्या, नाही, त्याला कशाला सांगायचं? आपल्या गप्पा आपल्यातच राहू दे. मी म्हणालो, पण तुम्ही माझ्या मित्राची आई आहात. त्याला कळलं तर गैरसमज होईल. त्या म्हणाल्या, कोण सांगणार, तू की मी? त्यांच्या या शब्दांनी मला त्यांचा विश्वास जाणवला. त्या मला त्यांच्या आयुष्याचा एक भाग बनवू इच्छित होत्या. मायाताईंच्या मनात एक प्रकारचं एकटेपण होतं, जे त्यांनी कधीही थेट बोलून दाखवलं नाही, पण त्यांच्या कृतीतून जाणवायचं. त्या मला त्यांच्या घरी बोलवायच्या, मला छोट्या-मोठ्या कामात मदत करायला सांगायच्या. कधी कधी त्या माझ्या जवळ यायच्या, माझ्या खांद्यावर हलकेच हात ठेवायच्या किंवा गमतीने मला चिमटे काढायच्या. त्यांच्या या जवळीकीतून मला त्यांचं मैत्रीचं नातं जाणवायचं. मीही माणूस होतो आणि त्यांचा तो हलकासा स्पर्श मला आवडायला लागला. पण मी नेहमी स्वतःला सावरायचो, कारण त्या माझ्या मित्राच्या आई होत्या. एकदा राहुल त्याच्या आजोबांच्या गावी गेला होता. तो साधारण आठवडाभर तिथे राहणार होता. त्याचा मला फोन आला, विशाल, एक काम कर ना, आईला काही किराणा आणायचा आहे. तू जरा घरी जा आणि तिला मदत कर. मी लगेच त्यांच्या घरी गेलो. मायाताई होत्या. त्यांनी निळ्या रंगाची साडी नेसली होती आणि त्या खूपच शालीन दिसत होत्या. त्यांनी मला आत घेतलं आणि चहा दिला. मी म्हणालो, मी किराणा आणतो. त्या म्हणाल्या, थांब, मी आधी कपडे धुवून घेते. मी किराणा घेऊन परत आलो तेव्हा त्या कपडे धुत होत्या. त्यांनी साडीचा पदर कमरेला खोचला होता आणि त्या खाली बसून धुणं घासत होत्या. मला पाहून त्यांनी दार उघडलं आणि टेबलवर सामान ठेवायला सांगितलं. मी टेबलकडे जाताना माझा पाय थोडा सटकला आणि माझ्या हातातलं एक पिठाचं पाकीट त्यांच्या अंगावर पडलं. काही पीठ त्यांच्या खांद्यावर आणि ब्लाऊजवर पडलं. त्या हसत म्हणाल्या, अरे, हे काय झालं? आणि हाताने पीठ झटकायला लागल्या, पण त्यांचे हात साबणाने माखलेले असल्याने त्यांना नीट झटकता येईना. त्या म्हणाल्या, विशाल, असा बघत काय उभा आहेस? माझ्या अंगावरचं पीठ झटकना. मी थोडा संकोचत पुढे गेलो आणि त्यांच्या खांद्यावरचं पीठ झटकायला लागलो. पण बरंच पीठ त्यांच्या ब्लाऊजवर होतं. त्या म्हणाल्या, अरे, इथेही आहे. झटकना. मी कावराबावरा होत त्यांच्या ब्लाऊजवर हलकेच हात फिरवला. त्या क्षणी मायाताईंनी माझ्याकडे पाहिलं आणि त्यांच्या डोळ्यात एक वेगळीच ऊब होती. त्या म्हणाल्या, विशाल, तुझ्यासोबत बोलताना मला माझं हरवलेलं तरुणपण आठवतं. त्यांच्या या शब्दांनी मला त्यांचं एकटेपण आणि त्यांची भावनिक गरज समजली. मी हळूच त्यांच्या जवळ गेलो आणि आम्ही दोघांनीही त्या क्षणाचा आनंद घेतला. त्या रात्री आम्ही खूप गप्पा मारल्या, एकमेकांच्या भावना समजून घेतल्या. मायाताईंना माझ्यासोबत वेळ घालवताना आनंद मिळाला आणि मला त्यांच्यासोबत एक खास बंध जाणवला. राहुल परत येईपर्यंत मी त्यांच्याकडे राहिलो. त्या काही दिवसात आम्ही खूप जवळ आलो. आमचं नातं एका मैत्रीच्या पलीकडे गेलं, पण त्यात एक प्रकारची शुद्धता होती. मायाताईंना माझ्यासोबत वेळ घालवताना त्यांचं एकटेपण कमी होत होतं आणि मला त्यांच्यासोबत वेळ घालवताना एक वेगळंच समाधान मिळत होतं. आम्ही दोघांनीही हे नातं गुप्त ठेवलं, कारण आम्हाला माहीत होतं की हे समजलं तर गैरसमज होऊ शकतात. त्या दिवसांपासून माझं मायाताईंकडे नियमित येणं-जाणं सुरू झालं. आमचं नातं एक अनपेक्षित बंध बनलं, जे आम्ही दोघांनी जपलं. मायाताईंच्या आयुष्यात माझ्यामुळे एक नवीन रंग आला आणि माझ्या आयुष्यात त्यांच्यामुळे एक नवी समज आली. ही कहाणी आहे एका अनपेक्षित मैत्रीची, जी दोन माणसांना एकमेकांच्या जवळ आणते. मित्रांनो, ही कथा तुम्हाला कशी वाटली? जर आवडली असेल तर आमच्या चॅनेलला सबस्क्राईब करा आणि या व्हिडिओला लाईक करा. तुमच्या प्रतिक्रिया कमेंट्समध्ये नक्की कळवा. धन्यवाद.